आज आपण भेट देणार आहोत नवी मुंबईतील नेरुळ या ठिकाणी असणाऱ्या सर्वात मोठ्या अम्युजमेंट पार्कला, ज्याचे नाव आहे वंडर्स पार्क। तर आजच्या या ब्लॉग व्हिडिओ मध्ये आपण या वंडर्स पार्कला कसे जायचे, वंडर पार्कची एंट्री फी, टायमिंग्स, वंडर पार्क मध्ये तुम्ही काय काय पाहू शकता आणि कोणकोणत्या राइड्स एन्जॉय करू शकता याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा ब्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला आजचा ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया। वंडर्स पार्कला येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हार्बर लाईन वर असणाऱ्या नेरुळ या रेल्वे स्टेशनला यायचे आहे। नेरुळ रेल्वे स्टेशनला आल्यानंतर स्टेशनच्या पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट साइडला बाहेर पडायचे आहे। 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या दिशेने स्टेशनच्या ईस्टला बाहेर आल्यानंतर स्टेशन बाहेर तुम्हाला ऑटो स्टँड दिसेल। हे काय नेरुळ स्टेशनच्या बाहेर इथं ऑटो स्टँड आहे आणि इथून आपल्याला आता ऑटो पकडायचे। चला ऑटो मध्ये बसलो। हे बघा या रिक्षाने आलो आम्ही, ऑटो स्टँड मध्ये पोहोचलो होतो। रिक्षाने डायरेक्ट आलो। शेअरिंग ऑटो काय भेटत नाही तर मीटरनं केला होता, तर 2 जण होतो आम्ही। 23 रुपये फक्त झाला मीटर, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मीटरनं पण येऊ शकता, जास्त काही लांब नाही, किंवा चालत पण येऊ शकता। तर हा बघा हा वंडर पार्कचा गेट आहे। आता आतमध्ये जाऊन पाहूया आपण, तिकीट काढूया आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। वंडर पार्कचा एंट्री गेट आहे आणि इथं तिकीट काउंटर आहे आणि आज संडे असल्यामुळे गर्दी बघा। आता वाजलेत 5। हे वंडर्स पार्क नवी मुंबई महानगरपालिकेने बांधले असून सुमारे 30 एकर जागेमध्ये पसरलेले आहे। वंडर पार्क मध्ये ऑनलाईन तिकीट तसेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तिकीट काउंटरवरून तिकीट काढावे लागते आणि यासाठी फक्त कॅश पेमेंट स्वीकारले जाते। वंडर पार्क मध्ये पे अँड पार्कची सुविधा असल्यामुळे तुम्ही तुमचे वाहन पार्क करून वंडर पार्क मध्ये प्रवेश करू शकता। वाहन पार्किंग शुल्क 2 व्हीलर साठी 10 रुपये, 4 व्हीलर साठी 50 रुपये आणि पिकनिक बस साठी 500 रुपये आहे। 4 वर्षापर्यंतच्या मुलांना वंडर पार्क मध्ये फ्री एंट्री आहे, तर 5 ते 12 वर्षाच्या मुलांना प्रति 40 रुपयांचे, तर 12 वर्षावरील मुले व प्रौढ व्यक्तींना प्रति व्यक्ती 50 रुपयांचे प्रवेश शुल्क म्हणून तिकीट काढावे लागते। चला हे बघा तिकीट काउंटरवरून तिकीट काढल्या। आज संडे असल्यामुळे गर्दी आहे। आता वाजले 5:15 आणि 5:15ला आपण आता वंडर पार्क मध्ये एंट्री करतोय। तर चला आतमध्ये जाऊन आपण सर्व वंडर पार्क एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया। चला बघा या गेटनं आम्ही आतमध्ये आता एंट्री केली आणि आतमध्ये आलोय। आतमधला परिसर खूप मोठा आहे। तर आपण सर्व एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू, कोणकोणत्या राईड्स आहेत आणि काय काय पाहायला मिळेल ना ते सर्व एक्सप्लोर करू। इथे संध्याकाळनं लेझर फाउंटन शो पण होतो, तर तो शो पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल। गेट मधून एंट्री केल्यानंतर ना लेफ्ट साइडला जिथं बघा टॉय ट्रेनचं स्टेशन आहे, इथून टॉय ट्रेनची राईड भेटते। गेट मधून आत आल्यानंतर उजव्या साइडला इथं बघा फूड कोर्ट आहे, इथं तुम्हाला खाण्याचे सर्व पदार्थ भेटतात। वंडर पार्क मध्ये आउटसाइड फूड अलाउड नसल्यामुळे तुम्ही पार्कच्या आतमध्ये बाहेरून खायला घेऊन जाऊ शकत नाही, परंतु पार्कच्या आतमध्ये एक फूड कोर्ट आहे। या ठिकाणी तुम्हाला पाण्याची बॉटल तसेच खाद्यपदार्थ मिळतील। फूड कोर्ट मध्ये ऑनलाईन पेमेंट देखील स्वीकारले जाते। वंडर पार्क मध्ये ठिकठिकाणी वॉशरूम्स, टॉयलेट देखील उपलब्ध आहेत, तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय देखील केलेली आहे। पार्कचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे। तर दर सोमवारी हे वंडर पार्क मेंटेनन्स साठी बंद ठेवले जाते, त्यामुळे सोमवार सोडून आठवड्याच्या इतर कोणत्याही दिवशी दिलेल्या वेळेत वंडर पार्कला तुम्ही भेट देऊ शकता। वंडर्स पार्क मध्ये जागोजागी प्रतीक्षालय आहेत, त्यामध्ये निवांत बसून तुम्ही आराम देखील करू शकता।
ही जागा आहे एमपी थिएटरची। या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजेनंतर लेझर फाउंटन शो दाखवला जातो। बघा टॉय ट्रेनच्या राईडसाठी गर्दी लागलेली आहे। समोर टॉय ट्रेन आहे आणि आता हा टॉय ट्रेनचा ट्रॅक आहे आणि इकडून बघा आता टॉय ट्रेन येते। टॉय ट्रेन सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी असून टॉय ट्रेनचे तिकीट प्रति व्यक्ती 25 रुपये आहे आणि या टॉय ट्रेन मधून फेरी मारताना आपल्याला संपूर्ण पार्कचे दर्शन घडते। टॉय ट्रेनच्या स्टेशनमधून इथून आत आल्यानंतर हा पूर्ण एरिया बघा राईडचा आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स पाहायला मिळतील। या पार्कला वंडर्स पार्क असे नाव ठेवले आहे कारण या पार्क मध्ये तुम्हाला 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगातील 7 आश्चर्यांच्या लहान लहान प्रतिकृती पाहायला मिळतील आणि प्रत्येकाची माहिती त्या त्या प्रतिकृतीच्या बाजूला दिलेली आहे। टॉय ट्रेन सोडून बाकी सर्व हायटेक राईडची किंमत प्रति व्यक्ती 50 रुपये आहे आणि प्रत्येक राईड साठी वेगवेगळा एज क्रायटेरिया आहे। ही आहे रॉकिंग डिस्क राईड। या राईड मध्ये 16 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जातो। ही आहे स्काय स्विंगर राईड। या राईड मध्ये देखील 16 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जातो। ही आहे स्कायव्हील फॅमिली राईड। ही आहे लहान मुलांना आवडणारी स्काय कॉप्टर राईड। यामध्ये 3 ते 12 वर्षाच्या मुलांना प्रवेश दिला जातो। ही आहे वार्म कोस्टर राईड। ही राईड लहान मुलांसाठी बनवण्यात आली आहे आणि यामध्ये फक्त 4 ते 12 वर्षापर्यंतच्या मुलांना प्रवेश दिला जातो। बंद काचेच्या खोलीमध्ये ही आहे बंपर कार राईड। या राईड मध्ये 12 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जातो। वंडर पार्क मध्ये लहान मुलांसाठी अनेक प्ले झोन्स आहेत ज्या ठिकाणी लहान मुले खूप खेळू शकतात आणि मजा करू शकतात। दररोज संध्याकाळी 7 वाजता, 8:15 वाजता आणि 8:45 वाजता असे 20 मिनिटांचे 3 फाउंटन शो या ठिकाणी दाखवले जातात। प्रथम गणपती बाप्पाच्या आरतीने फाउंटन लेझर शो ची सुरुवात होते आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा थोडक्यात इतिहास या फाउंटन लेझर शो द्वारे दाखवला जातो। फाउंटन शो बघण्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेतले जात नाही। एमपी थिएटरचा एरिया आहे आणि तो लेझर आणि फाउंटन शो होतो ना। आज काही टेक्निकल कारणामुळे तो कॅन्सल केलाय। इकडे पब्लिक सगळं वाट बघतंय। आता आम्हाला पण काय बघायला भेटत नाही। तुम्हाला तुमच्या फॅमिली सोबत, तुमच्या मुलांसोबत मजेशीर आणि निवांत वेळ घालवायचा असेल आणि मज्जा करायची असेल तर नेरूळ या ठिकाणी असणारे हे वंडर पार्क एक उत्तम ठिकाण आहे। वंडर्स पार्क फिरून झाल्यावर वंडर पार्कच्या मेन एंट्री गेट जवळून नेरूळ रेल्वे स्टेशनला येण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 20 रुपयांमध्ये शेअरिंग रिक्षा मिळेल। जर तुम्हाला हा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी। धन्यवाद।
पर्यटकों को सूचना है, वाटर फाउंटेन और लेजर शो, आज का शो काफी तांत्रिक बिगाड़ की वजह से बंद कर दिया गया है। सभी पर्यटक इस बात पर ध्यान रखें। कृपया करके आप प्रशासन से सहयोग कीजिए।